सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सीएनजी वाहनधारकांची तारांबळ उडाल्यानं प्रशासनानं 2 दिवसात तोडगा काढण्याचे आदेश दिले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंप गेल्या 2 दिवसांपासून बंद असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली आहे। या परिस्थितीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनानं आयएमसी कंपनीच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून त्वरित तोडगा काढण्याचे निर्देश दिले। जिल्ह्यात सुमारे 15 ते 20 हजार सीएनजी वाहनं असून दररोज 75 ते 80 टन सीएनजीची विक्री होते। पंपबंदीमुळे वाहन चालकांच्या अडचणी वाढल्यानं तक्रारींचा पाढा वाढला होता। बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी कंपनीला आवश्यक परवानग्या तातडीनं पूर्ण करून पंप सुरू करण्याचे आदेश दिले। तसंच जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रक्रिया होणारा सीएनजी गॅस सर्व सहवितरकांना वेळेवर पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या। सर्व पंपांवर पुरेशा प्रमाणात सीएनजी उपलब्ध झाल्यास चिंचोली काटी येथील पंपावर होणारी गर्दी ही कमी होईल असं त्यांनी स्पष्ट केलं। आयएमसी कंपनीचे सर्व अधिकारी व एमआयडीसीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या। तर एमआयडीसी मार्फत आम्हाला असं सांगण्यात आलं की एमआयडीसीचे काही नॉर्म्स आयएमसी कंपनी फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळे आम्ही असं नोटीस त्यांना दिली आहे। तर या बाबतीत माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांनी 2 दिवसाची मुदत कंपनीला दिलेली आहे। 2 दिवसात आयएमसी कंपनी एमआयडीसीचे सर्व नॉर्मची पूर्तता करून 2 दिवसात हा पंप सुरळीत होईल असं आश्वासित आयएमसी कंपनीच्या प्रतिनिधींनी आम्हाला दिलेलं आहे। तसंच माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र व्यवस्थित सीएनजीचा पुरवठा करण्याबाबत आम्ही आयएमसी कंपनीला पुनश्च एकदा सूचना केली आहे आणि त्यानुसार आयएमसी कंपनीने त्यांचा जो इन्स्टॉलेशनचा वाढीव याचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव दाखल केला आहे। त्यांचं महापालिकेकडे काहीतरी NOC पेंडिंग आहे, त्या संदर्भात ते लवकरच आमच्याकडे प्रस्ताव देतील। आम्ही महापालिकेची आणि आयएमसी कंपनीतला संयुक्त एक कोऑर्डिनेशन मीटिंग घेऊन त्यांचा जो प्रस्ताव म्हणजे उत्पादन वाढीचा जो प्रकल्प आहे त्याला लवकरात लवकर मान्यता मिळून आज सोलापूर शहराला जी 100 KLPDची आवश्यकता जी आहे ती सीएनजीची पुरवठा करण्याबाबत आयएमसी कंपनीला आम्ही निर्देश दिले आहेत आणि पुढील 2 दिवसात चिंचोली एमआयडीसीचा जो सीएनजी पंप आहे तो सुरळीत होईल असं आश्वासित केलं आहे। धन्यवाद। या बैठकीला औद्योगिक वसाहतीचे प्रतिनिधी राठोड तसंच आयएमसी कंपनीचे विभागीय व्यवस्थापक मंथन शहा उपस्थित होते। प्रशासनाचा विश्वास असून 2 दिवसात सीएनजी पुरवठा सुरळीत होणार आहे।